नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रुप सी 2026 चा फॉर्म सुटलेला आहे. यामध्ये मुख्यत्वे दोन पद आहेत. एक क्लर्क, त्याला आपण लिपिक टंकलेखक म्हणतो, आणि एक टॅक्स असिस्टंट कर सहाय्यक म्हणतो. ह्या पदांसाठी टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं. आता थोडक्यात बघूया की टायपिंग सर्टिफिकेट नसताना सुद्धा फॉर्म भरता येतो. आता या विषयी त्यांच्या ऍड मध्ये पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट जर नसेल तरी फॉर्म भरता येणार आहे. पण हे सर्टिफिकेट तुम्हाला कधी लागणार आहे? मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना. कधी? मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना मात्र लागणार आहे. मग तुमचा प्रश्न असा पण आहे की सर, मुख्य परीक्षेचा फॉर्म कधी भरायचा, तोपर्यंत आमच्याकडे येईल का? जर आलं तर ठीक, नाही आलं तर काय करायचं? तो याची उत्तर तुम्हाला देतो. प्रथम बघूया आपण की फॉर्म कसा भरायचा आहे. सर्टिफिकेट नसेल तरी, ज्यांच्याकडे असेल त्यांनी पण कसं भरायचं ते पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं आम्ही बॅचेस अनाऊन्स करायला, लक्ष नावाची बॅच तुमच्यासाठी आम्ही चालू केलेली आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकवणारे पूर्ण टीम आहे. त्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर तुम्ही बघू शकता. तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहे. ऑफलाईन छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्याला अवेलेबल आहे. चालू झाली 29 जुलैपासून बॅच. ऑनलाईनची पण बॅच आपली 29 जुलैची मराठी इंग्लिश मीडियममध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही लगेच जॉईन करू शकता. ह्या बॅचमध्ये तुम्हाला पीपीटी पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ आहे. 1-to-1 काउन्सिलिंग असणार आहे. त्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंग सेशन बरोबर तुम्हाला पूर्ण फॅकल्टीशी डिस्कशन करता येणार आहे. हे सगळे फीचर तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल आहे. आरटीओ एमव्हीआय साठी सेपरेट बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे. ही बॅच तुम्ही घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, लिंकवर क्लिक करून. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, जेव्हा तुम्ही प्रोफाईल ओपन करतात, प्रोफाईल ओपन केलं, सपोज तुमचं प्रोफाईल बनलेलं असेल, बनलेलं नसेल तर यावरती व्हिडिओ मी घेतलाय. एकदा प्रोफाईल कसं बनवायचं चेक करून घ्या. त्यानंतर फॉर्म कसा अप्लाय करायचा ते पण एकदा चेक करून घ्या. ओके, आता तुमचं प्रोफाईल रेडी आहे. जर रेडी नसेल तुम्ही माय अकाउंटवर जाऊ शकता आणि तुमचं प्रोफाईल इथे बघा अनलॉक करायचं आहे. तुम्हाला ओटीपी येतो मोबाईलला, तो टाकून तुम्ही अनलॉक करून प्रोफाईल क्रिएशन मध्ये जाऊन तुम्ही सगळं डिटेल चेक करू शकता. आता टायपिस्ट साठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तुम्ही एज्युकेशन डॉक्युमेंट वरती एज्युकेशन जे डिटेल्स आहे त्याच्यावर जाऊ शकता. त्यामध्ये बघा, ज्यांनी ऑलरेडी ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट जर असेल, यस असेल तुमच्याकडे, तर त्याची माहिती प्रॉपर भरली का चेक करा. पण तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ॲपियर म्हणून फॉर्म भरावा लागतो. तो भरलाय का एकदा चेक करा. तो जर ॲपियर म्हणून भरला नसेल तुम्ही, तर मग तुम्हाला तिथे नॉट एलिजिबलच येणार आहे. मग कसं भरायचं? ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी इथे फॉर्म कसा भरायचा ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पण ज्यांच्याकडे, मग चेंज, आता तुम्ही ठीक आहे, तुम्ही मी सांगतो ती प्रोसेस केलेली नसेल तर तुम्ही काय करायचं, माय अकाउंटवर जाऊन प्रोफाईल अनलॉक करून तो बदल करून घ्यायचा. आता जाऊया आपण आपल्या प्रोफाईलवरती. बघा, प्रोफाईलवर मी येतो. इथे मी बघा एज्युकेशन डिटेल्स मध्ये माहिती भरलेली आहे. माहिती भरताना काय केलं मी, 6वा पॉईंट बघा, इथे ग्रॅज्युएशन पर्यंत अपडेट झालंय. 6वा पॉईंट सर्टिफिकेशन, मी इथे काय केलंय, क्वालिफिकेशन टाईप मध्ये काय करायचं, आपल्याला सर्टिफिकेशन निवडायचं आहे. त्यानंतर मी काय केलं, जीसीसी मराठी 30 वर्ड पर मिनिट घेतलंय. बघा इथे जीसीसी मराठी वर्ड पर मिनिट आहे. इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहे. तुमचं ज्या संस्थेकडनं झालं असेल, ती संस्था दिसत असेल त्यानुसार तुम्हाला इथे अपडेट करायचं आहे. ते अपडेट करायचं आहे. आणि इथे तिसरा कॉलम फक्त ॲपियर आणि पास नावाचा, तर ॲपियर दाखवायचं, बाकी पुढे काहीच टाकायचं नाही. स्टार आहे का पुढे? काही नाहीये, स्टार नाहीये, तो इथे काही टाकायचंच नाहीये, टाकता येणार पण नाहीये. सो हे तीनच गोष्टी भरायच्या. आता ह्या 3 गोष्टी भरल्या, मी अपडेट केली आणि सेव्ह केली. इथपर्यंत थांबायचं, सेव्ह नाही, लास्ट पेजवर जायचं. फोटो आणि साईनचं पेज आहे ना, त्याच्या लास्टला जायचं, परत लॉक करायचं. प्रोफाईल लॉक केलं की मग तुम्हाला यायचं कुठे आहे, तुम्हाला यायचं परत. बघा इथे मी ॲपियर करून भरलाय. बघा इथे मी तुम्हाला परत हा जो आहे ना, हा सेपरेट करून दाखवलाय. हा भाग बघा, हा सेपरेट भाग करून दाखवलाय. अपडेट, सेव्ह आणि लॉक करायची. प्रोफाईल लॉक केली की मग तुम्ही येतात ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती आणि मग तुम्हाला दिसते ही ऍड. यावरती व्ह्यू केलं की व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला समोर दिसते बघा इलिजिबिलिटी. बघा, टॅक्स असिस्टंटला यू आर नॉट इलिजिबल. का नाही बरं? कारण मी फक्त मराठी 30च ऍड केलं ना. बघा, मराठी 30च ऍड केलं. आता टॅक्स असिस्टंटला मराठी 30 आणि इंग्लिश 40 दोघंही लागतात ना, बोथ लागतात. पण माझ्याकडे एकच आहे तर मी एकच अपडेट केलं. तर बघा इथे क्लर्क टायपिस्ट साठी मी इलिजिबल झालो, कारण ह्या पदासाठी दोघांपैकी एक लागतं. ओके, बाकी ठीक आहे, बाकी पदांबद्दल मी आता बोलत नाहीये. तुम्ही इथे लगेच अप्लाय पण करू शकता, बरोबर आहे, क्लर्कसाठी. पण तुमच्याकडे दोघंही असेल किंवा दोघंही नसेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. कसं? आता मी इथे ॲपियर दाखवले फक्त टायपिस्ट मराठी टायपिंग. मग मी काय करू शकतो, मला दोघंही पाहिजे. मग मी गेलो परत तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर 6वं तर अपडेट होतं, परत मी 7वं अपडेट केलं. जीसीसी टीबीसी इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट. 40च लागेल, 30 चालणार नाही इंग्लिशची, बरोबर आहे.
ती सांगणार नाही. कमी चालणार नाही, जास्त चालणार एकवाईस. मग हे पण सेम मी सर्टिफिकेशन क्वालिफिकेशन टाईपमध्ये काय केलं, सर्टिफिकेशन. इथे नेम ऑफ सर्टिफिकेशन कोणतं हे घेतलंय, जीसीसी TBC इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट. इथे काय केलंय, ॲपियर दाखवलंय. बाकी ठिकाणी काहीच भरायचं नाहीये, बाकी ठिकाणी सगळं ब्लँक आहे. परत एकदा अपडेट केलं, सेव्ह केलं, प्रोफाईल लॉक केली. लॉक करून मग परत मी इकडे आलो. बघा या पद्धतीने हा चार्ट दिसतोय तुम्हाला. बघा मी ग्रॅज्युएशन BSc पण आहे, माझं BA पण दाखवलं आहे. इथे मराठी ऍड केलं, इंग्लिश ऍड केलं, पण हे काय आहे, फक्त ॲपियर आहे. त्यामुळे इथे ह्या बॉक्समध्ये काही येईल का, काहीच येणार नाही. बरोबर, तुम्ही पास आउट नाही म्हणून. ओके, मग मी चेक केलं की मी इलिजिबल आहे का. चेक एलिजिबिलिटी वरती गेलो. बघा इंडस्ट्री ऑफिसर ठीक आहे, टॅक्स असिस्टंट यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. आणि इथे क्लर्क टायपिस्ट यू कॅन एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असं येऊन जाते. ओके, मग त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करायचंय. बघा अप्लाय करताना तुम्हाला दिसतंय, तुम्हाला अपेक्षित पद याच्यामध्ये आहे का, येस टॅक्स असिस्टंट पण आहे, क्लर्क पण आहे. तुम्हाला वाटतं हे टिक काढू शकतं, मला हे नको हे नको, पण ठेवा, काही हरकत नाही. प्रिलिम सगळ्यांना कॉमनच आहे ना, काही फरक पडणार आहे का, सगळ्यांना अप्लाय करून टाका. अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला समोरची विंडो येते, सिलेक्ट पेमेंट मोड, ऑनलाईन करा, SBI करा. आणि तुम्हाला ह्या पेजवर गेलं तुम्हाला शक्यतो डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून फॉर्म भरायचा आहे. इतकी सिंपल प्रोसेस आहे. पण तुम्हाला जर इश्यू येत असेल ना, तर एकदा प्रोफाईल ओपन करा, प्रोफाईल चेक करा. तुम्ही ॲपियर भरलं, पण ते सेव्ह केलं का, अपडेट करून सेव्ह केलं का. मी तुम्हाला विंडो दाखवली ना, बऱ्याच जण हे केलं नसल्यामुळे काय प्रोफाईल लॉक होऊन जातं आणि ते अपडेट होतच नाही. बघा इथे हे अपडेटवर क्लिक करा पहिले, नंतर सेव्ह करा. सेव्हची विंडो ग्रीन कलरमध्ये, सेव्ह सक्सेसफुली ऑप्शन येतो. तेवढंच नाही तर तुम्हाला परत कुठे जायचंय बरं, प्रोफाईल क्रिएशन मधलं सगळ्यात शेवटचं असतं बघा इथे, फोटो आणि सिग्नेचर. त्या पेजवर जाऊन सगळ्यात शेवटी तुम्हाला लॉक करायचं आहे, सेव्ह आणि लॉक करायचं आहे, सेव्ह अँड लॉक करायचं आहे. प्रोफाईल लॉक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्लिक करून तुम्हाला एलिजिबिलिटी चेक करायची. बघा या पद्धतीने तुम्ही एलिजिबल आहात का, इथे क्लिक केलं, व्ह्यू यावरती क्लिक केलं की एलिजिबल दिसते, तुम्हाला एलिजिबल ऑप्शन येतोय. त्यानुसार तुम्ही एलिजिबल आहात का चेक करू शकता. बघा जसं मी तुम्हाला इथे दाखवतो, बघा चेक एलिजिबिलिटी मध्ये तुम्हाला दाखवतोय. ज्यांना ज्यांना येत नसेल त्यांनी प्रोफाईल जाऊन नीट चेक करा, फॉर्म भरता येतोय, अडचण काहीच येत नाहीये. तुम्ही टाकता याचा अर्थ, ज्यांना अडचण येते याचा अर्थ त्यांचं प्रोफाईल काहीतरी चुकलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला तर लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये मित्रांना सगळ्यांना शेअर करा. अजून काही प्रश्न असेल तर मनात नका ठेवू, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. आणि विशेष म्हणजे तयारीसाठी तुम्हाला लक्ष बॅच आम्ही अनाऊन्स केलेली, लगेच जॉईन करा. बॅच चालू झालेली आहे 29 तारखेपासून. आज दुसरा दिवस आहे. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा डिस्काउंट ऑफर किंवा फी आहे, नंतर ती फी वाढू शकते. अजूनही काही शंका असेल टाका कमेंट बॉक्समध्ये. आणि पुढच्या अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि विशेष माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, लिंक डाउनलोड करा, ॲपमधून हवी ती बॅच लगेच जॉईन करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.